आता आपण बघूया माझं किचन. हे किचन मॉड्युलर किचन बनवलेलं आहे. सगळ्यात पहिले आपण बघूया हा मी फेबरचा हॉब घेतलेला आहे. याला लायटरची गरज नाही आहे. आपण या प्रकारे तो ऑन करू शकतो. त्याला प्रेस कर. लेफ्ट साईडला केलं की फ्लेम कमी होते, राईट साईडला केल्यानंतर ऑफ होऊन जातो. त्यानंतर ही आहे फेबर कंपनीची चिमणी. ही आपण चालू करण्यासाठी या प्रकारे चालू होते. जसं पाहिजे तसं आपण ॲडजस्ट करू शकतो. त्यानंतर ऑफ करण्यासाठी सेन्सर आहे, त्यामुळे या पद्धतीने ऑफ होऊन जाते. त्यानंतर इथे बघू शकता इनबिल्ट डिशवॉशर लावलेला आहे. अजून याचा डेमो बाकी आहे, त्यामुळे स्टार्ट केलेला नाही आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता क्रशर लावलेला आहे आणि ह्या बाजूला आहे ॲक्वागार्ड. हे अंडर सिंक ॲक्वागार्ड आहे आणि त्याचं ड्रिंकिंग वॉटर 2 ठिकाणी येतं. हे इथे ऑन केल्यानंतर देखील ड्रिंकिंग वॉटर येतं आणि प्लस अजून एक इथे टॅप दिलेला आहे. आपण डायरेक्ट भांड्यामध्ये हे पाणी भरू शकतो. त्यानंतर इकडे ह्या बाजूला ओव्हन दिलेला आहे. ओव्हन देखील इनबिल्ट आहे. हे देखील फेबर कंपनीचं आहे. त्यानंतर आपण इथे बघूया याला रोलर शटर म्हणतात. इथे मिक्सर त्यानंतर ओव्हन यांचे पॉईंट दिलेले आहे आणि ह्यावरच्या कप्प्यामध्ये आपण मिक्सरशी रिलेटेड किंवा ओव्हनशी रिलेटेड सगळे ऑब्जेक्ट ठेवू शकतो. इथे अजून एक वरती एक कप्पा आहे. त्यानंतर इथे दिलेले आहे बिकर बास्केट. बिकर बास्केटमध्ये तुम्ही भाजीपाला ठेवू शकतात. कांदे, बटाटा, लसूण ह्या अशा गोष्टी बिकर बास्केटमध्ये ठेवू शकतात. याला होल आहे, म्हणजे व्हेंटिलेशनसाठी दिलेली आहे, त्यामुळे इथे वस्तू खराब होण्याचा प्रश्न येत नाही. ह्या अशा 2 बिकर बास्केट दिलेल्या आहे. आणि ह्या बाजूला ही जी आहे ही सिंगल शेगडी ठेवलेली आहे आम्ही, म्हणजे बसून स्वयंपाक करण्यासाठी आपण ही शेगडी इथे काढू शकतो आणि इथे कनेक्शन दिलेलं आहे, त्यामुळे बसून देखील इथे कुकिंग करता येतं. त्यानंतर आपण आता एक एक ट्रॉलीज बघूया. आणि या किचन ट्रॉलीचं वैशिष्ट्य असं की कमी जागेमध्ये जास्तीत जास्त स्पेस आपल्याला वापर करता येऊ शकतो. यानंतर खाली देखील सेम अशीच एक ट्रॉली आहे. अजून एक इथे एक छोटासा कप्पा दिलेला आहे, जिथे आपण ॲप्रॉन किंवा किचनशी रिलेटेड ओव्हनचा ग्लोव्ज वगैरे सगळ्या वस्तू इथे ठेवू शकतो आरामशीर. हा इथे आहे, हा छोटा कप्पा आहे. इथे ग्लास, छोटे पातेले वगैरे ठेवू शकतो. त्यानंतर हा एक मोठा कप्पा आहे. त्यानंतर अजून एक मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी इथे पण एक दिलेला आहे. त्यानंतर हा सगळ्यात मोठा कप्पा आहे. यात आपण ताट वगैरे आणि असं पार्टिशन करून वेगवेगळ्या वस्तू आपण ठेवू शकतो इथे. त्यानंतर इथे आहे मोठे भांडे ठेवण्यासाठी हा बराच मोठा कप्पा आहे. म्हणजे कमी जागेमध्ये जास्तीत जास्त वस्तू आपण ठेवू शकतो. आणि हा सगळ्यात छान कप्पा आहे की यात सगळ्या प्रकारचे छोटे आयटम, कटलरी आपण इथे व्यवस्थित ठेवू शकतो. त्यानंतर इथे हा एकदम छोट्या जागेत पण जास्तीत जास्त जार मावतात, छोट्या जार ठेवण्यासाठीचा हा कप्पा आहे. आणि ह्या बाजूला पॅन्ट्री युनिट आहे, म्हणजे आपल्या डेली यूजच्या सगळ्या वस्तू आपण ह्या जारमध्ये इथे ठेवू शकतो.
इथे वरती पण बरं स्टोरेज दिलेलं आहे आणि ह्या बाजूला देखील स्टोरेज आहे. इथे मोठे डब्बे वगैरे आरामशीर मावले गेले. त्यानंतर ह्या बाजूला बघूया, इथे देखील मोठे मोठे वस्तू, मोठे डबे ठेवण्यासाठी जागा आहे आणि ह्या बाजूला देखील बरंचसं स्टोरेज आहे. इथे पण मी सगळे स्टीलचे डबे वगैरे ठेवलेले आहे आणि ह्या बाजूला आहे क्रोकरी युनिट. यामध्ये सगळ्या प्रकारचे काचेच्या वस्तू, काही डिनर सेट वगैरे ठेवलेले आहे आणि त्याला सगळ्या लाईट्स वगैरे देखील दिलेल्या आहे.